हे अर्जंट काम होतं तुझं. तू इथे? मी ऑफिस मध्ये कामासाठी थांब म्हणालो तर पर्सनल काम आहे म्हणून ऑफिस मधून निघालीस आणि इथे आलीस. इथे मनाला जरा तरी काय वाटतंय तुझ्या की नाही? हे इम्पॉर्टंट काम होतं तुझं, हे ढोल बडवायचं. ऑफिस मधली महत्वाची कामं सोडून इथे टाइमपास करायचा होता तुला. आणि वर तुझं म्हणणं तुझं अर्जंट काम होतं, पर्सनल काम होतं. खरं सांगायचं ना मग की मला ढोल बडवायला जायचं म्हणून. खोटं कशाला बोललीस? आय हेट लायर्स. ए शायनर, मी जर तुला खरं कारण सांगितलं असतं तर तू मला सोडलं असतंस? तू मला वेळेत जाऊ दिलं असतंस? तुझ्यासाठी नसेल हे महत्वाचं पर्सनल काम, पण माझ्यासाठी आहे. आम्ही इथे जमून सगळे टाइमपास नाही करतो. कला आहे ही, परंपरा आहे आपली, ती जपतोय आम्ही. काही गोष्टी पोटा पाण्यासाठी करतो आपण, काही स्वतःसाठी करतो, तर काही आपण सगळ्यांसाठी करतो. आणि आम्ही जे करतोय ना ते आपल्या सगळ्यांसाठी करतो. ही आमच्या बाप्पाची सेवा आहे. ढोल ताशाना ही आपली संस्कृती आहे. वाजत गाजत बाप्पाचं आगमन होतं. बाप्पा आल्याचा आनंद असतो हा. आमचं मंडळ आहे ना, लाऊडस्पीकर वरती मोठमोठ्याने आयटम सॉन्ग नाही लावत आणि हिंदी सिनेमातल्या गाण्यांच्या कर्कश आवाजाने लोकांना त्रास नाही देत. आम्ही अतिशय शिस्तीत वाजवत असतो आणि ह्या सगळ्यातनं आमचा वेळ वाया जात नाही. त्याने आम्हाला समाधान मिळतं. कॉर्पोरेट जॉब मध्ये सगळं मिळतं, पैसा मिळतो, स्थैर्य मिळतं, पण सण उत्सव हे आपल्या समाधानासाठी साजरे करायचं असतं. एखादा छंद जोपासायचा असतो आणि हे सगळं ना बाप्पासाठी करायचं असतं. एक सेवाभाव म्हणून करायचं असतं. आणि मी आधीच सांगते शायनर, बाप्पा येईपर्यंत आम्ही रोज संध्याकाळी इथे तालीम करण्यासाठी भेटणार आहोत आणि कोणालाच त्रास होत नाही. मी तर म्हणते तू सुद्धा ट्राय कर. हो, ढोल ताशाच्या आवाजाने ना दिवसभराचा मनाचा थकवा असा निघून जातो. एक वेगळीच एनर्जी येते. आम्ही सगळे ना टीम असल्यासारखी तालीम करतो, ढोल वाजवतो. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते यात. ट्रस्ट मी, तुला खरंच भारी वाटेल. आणि खरं तर मला खोटं बोलायचं नव्हतं, पण खरं बोलून जर ऐकणारच समोर नसेल तर नाईलाज होतो ना. शायनर घे वाजव. अरे एक थाप तर मारून बघ. आय सेट मला नकोय. शायनर, एकदा माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुला खात्री देते, विश्वास ठेव माझ्यावरती. तू असा अनुभव ना आयुष्यात कधीच घेतला नसशील. तू जातोच ना डिस्क किंवा पब मध्ये, ढोल ताशाच्या आवाजासमोर ना ते सगळे आवाज चाय कम पाणी जात आहे. यात काय पावित्र्य आहे ना ते वाजवल्याशिवाय नाही करणार तुला. खरंच एकदा वाजवून बघ.